नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. आणीबाणी काळातील छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन. आणीबाणी काळात कारावास भोगलेल्या सन्मानधारकाचा शासनाने केला सन्मान. पहिली स्वातंत्र्याची लढाई ब्रिटिश साम्राज्य विरुद्ध लढून आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झाले. त्यानंतर संपूर्ण देशात लोकशाही मजबूत होत असताना 25 जून 1975 रोजी संविधानाची हत्या करून आणीबाणी लागू केली. या आणीबाणीच्या विरोधात पालघर जिल्ह्यातील वीरांनी आणि वीरांगनांनी लोकशाही स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढली असल्याचे प्रतिपादन खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी केले. आणीबाणी लागू होऊन 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संविधान हत्या दिवस 2025 चे आयोजन जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड, खासदार डॉक्टर हेमंत सवरा, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी महेश सागर, पालघर तहसीलदार रमेश शेंडगे, तहसीलदार सचिन भालेराव, आणीबाणी विरोधी लढा देणारे पालघर जिल्ह्यातील वीर योद्धे तसेच नागरिक उपस्थित होते. लोकशाही वाचवण्यासाठी आंदोलन करणाऱ्या वीरांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेऊन त्यांना मानधन सुरू केले. आज आपण सर्वांना सन्मानपत्र सुद्धा दिले. आंदोलनामध्ये भाग घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची काय समस्या असेल तरी ती लवकरात लवकर सोडविली जाईल असा विश्वासही खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी व्यक्त केला. आणीबाणी कालावधीमधील संकलित करण्यात आलेल्या छायाचित्राच्या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार डॉक्टर हेमंत सवरा आणि जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या हस्ते करण्यात आले. छायाचित्राचे प्रदर्शन जिल्हा ग्रंथालय यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत पहिला मजला, कक्ष क्रमांक 106 येथे आयोजित करण्यात आले. हे प्रदर्शन नागरिकांसाठी 1 महिना खुले राहणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी आणीबाणी कालावधीतील छायाचित्र प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी केले. जिल्ह्यातील सर्व चित्रपटगृहांमध्ये आणीबाणी कालावधीमधील लघु चित्रफितीचे प्रसारण करण्यात येणार आहे. वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्टर.